नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. गवारीची भाजी म्हटलं की घरात अर्ध्या मंडळींना आवडते तर अर्ध्या मंडळींना ती नाही आवडत. मग आता अर्ध्या मंडळींना आवडते ती तर आवडीने खातात, पण न आवडणाऱ्यांना प्रश्न पडतो. मग आज त्यांच्यासाठीच ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे. न खाणारे सुद्धा अगदी बोटं चाखत ही रेसिपी खातील. चला तर मग आज आपण अशीच गवारीची चमचमीत अशी भाजी तयार करूया. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, मी ह्या शेंगा निवडण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर आता शेंगा तोडत असताना आपण यातल्या कोवळ्या शेंगा अशा घ्यायच्या आहेत. म्हणजे इथे बघा, ह्या पूर्णच शेंगा छान कोवळ्या मी घेतलेल्या आहेत. तर आता तोडत असताना आपल्याला या शेंगेचा समोरील आणि मागचा भाग काढून टाकायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, शेंग जर जाड असेल तर ती लवकर शिजत सुद्धा नाही आणि त्याचा जो शिरीचा भाग असतो तो खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो. तर तोडताना आपल्याला तो सुद्धा पूर्ण काढून टाकायचा आहे. तर इथे बघा, शेंग कोवळी असल्यामुळे याला अजिबातही तोडायला वेळ लागला नाही. पण आता ही जाड शेंगसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. तर तोडत असताना तुम्हाला ही रेष म्हणजे हा धागासारखा दिसत असतो, याला शीर असं म्हटलं जातं. तर ही आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहे, म्हणजे ती खाताना दाताखाली येणार नाही. त्यासाठी पूर्ण अशा शेंगा जर जाड असतील तर त्यांच्या शिरा ह्या काढून टाकायच्या. आता पूर्ण ज्या शेंगा आहेत त्या मी अशाच तोडून घेणार आहे. आणि तोडून घेतल्यानंतर इथे बघा, ह्या मी एका भांड्यात काढलेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून ह्या शेंगा आपल्याला छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण वाटणाची देखील तयारी करणार आहोत. तर आपण या भाजीसाठी एक वाटण तयार करूया, म्हणजे या भाजीची चव आणखीनही वाढली जाईल. तर वाटणासाठी एक मोठा कांदा मी उभा लांब असा कापून घेतलेला आहे. सुकं खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, त्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि लहान वाटी भरून इथे शेंगदाणे आणि फुटाण्यांची डाळ घेतलेली आहे. इथे तुम्हाला एक घ्यायचं असेल तर ते एक फुटाण्यांची डाळ किंवा शेंगदाणे यामधलं एक घेऊ शकता तुम्ही. पण इथे दोन्ही जर घेतले तर भाजी चवीला खूप अप्रतिम तयार होईल. तर आता इथे कांदासुद्धा लवकर होण्यासाठी छान पातळ असा हा कापून घ्यायचा, म्हणजे कांदा हा लगेचच तेलामध्ये परतला जातो. इथे कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे कांद्याचा रंग तुम्ही बघू शकाल, आपला हा बदललेला आहे. आता यामध्येच आपण शेंगदाणेसुद्धा घालून घेणार आहोत. आता आपण शेंगदाणेसुद्धा छान परतून घेणार आहोत. त्यानंतर सुकं खोबरं त्यामध्ये घातलेलं आहे, ते देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता इथे आपण लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता आपण सगळ्यात शेवटी फुटाण्यांची डाळ घालणार आहोत, कारण डाळ ही भाजलेलीच असते, फक्त तिला हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं असतं. आता वाटण गार करून घेऊया आणि याचं छान पाणी टाकून आपल्याला वाटण तयार करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही वाटण घरात फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकता. यापासून तुम्ही वांग्याची, मटकीची, टोमॅटोची सुद्धा भाजी तयार करू शकता. तर आता वाटण गार झालेलं आहे, तर यामध्ये पाणी टाकून घेते आणि छान याचं वाटण आपल्याला बारीक तयार करायचं आहे. वाटण तयार करत असताना ते बारीकच करून घ्यायचं छान, म्हणजे आपल्या ज्या भाजीची ग्रेव्ही आहे तिला छान दाटसरपणा येतो. तर आता आपण भाजीला फोडणीसुद्धा देऊयात. तर इथे त्याच भांड्यामध्ये मी तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी घातलेलं आहे आणि तयार वाटण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही कोरडे मसालेसुद्धा घालूयात. तर इथे यामध्ये अर्धा चमचा मी धने जिरे पूड घातलेली आहे, हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे लाल तिखट. ही भाजी मी थोडी चवीला तिखट करणार आहे, म्हणजे खूप छान लागते. तुम्ही तिखट अंदाजाप्रमाणे तुमच्या कमी अधिक ठेवू शकता. आता जे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत ते छान शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता, तेल वेगळं व्हायला वाटणातील आता सुरुवात झालेली आहे. पण आपल्याला हे वाटण थोडं अजूनही परतून घ्यायचं आहे. जितकं छान वाटण परतून होईल आपलं, तितकीच छान भाजी चवीलासुद्धा अप्रतिम तयार होणार आहे. तर यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे, कारण भांड्याला बऱ्यापैकी वाटण असल्यामुळे यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं पूर्ण हे मिक्स करून यावर झाकण ठेवणार आहे आणि हे वाटणसुद्धा मी छान असं परतून घेणार आहे परत एकदा. आता आपण 2 मिनिटाची वाफ काढली तरीही पुरेशी होईल. तर इथे बघू शकता, आता मी झाकण ठेवून घेतलेलं आहे यावर आणि 2 मिनिटानंतर आपण हे वाटण परत एकदा चेक करूया.
तर या वाटणातील तेल बऱ्यापैकी वेगळं झालेलं आहे आता. आपलं वाटण आता छान असं हे परतून झालेलं आहे. तुमच्या वाटण परतत असताना लक्षातच येईल. आता यामध्ये ज्या आपण तोडून घेतलेल्या शेंगा आहेत, त्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आणि छान अशा आपण या वाटणामध्ये ह्या मिक्स करून घेणार आहोत. आता भाजी शिजताना आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. जितक्या छान तुमच्या शेंगा ह्या शिजल्या जातील, तितकीच भाजी चवीला छान तयार होईल. तर या वाटणामध्ये बघू शकता छान अशा मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकणार आहे. म्हणजे भाजी लगेचच ही शिजल्या जाईल आणि आपण जे गरम पाणी वापरतो त्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते. तर वाटण छानही मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून घेऊया आणि आपली भाजी शिजवून घेऊया. तर इथे आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात आपली ही भाजी शिजून तयार होईल. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता. म्हणजे कुकरमध्ये यापेक्षाही वेळ कमी लागतो. तर इथे आता बघू शकता ही भाजी आपली शिजलेली आहे. कारण शेंगा आपल्या कोवळ्या असल्यामुळे त्या लगेचच शिजल्या गेलेल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.